अकोला शहर के सोमठाना इलाके में चारागाह भूमि पर स्थित गौरक्षण संस्था और उससे सटे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा को महानगर पालिका द्वारा हटा दिया गया। वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों ने आरोप लगाया कि गौरक्षण संस्था की गाय को कहां ले जाया जाए, यह स्पष्ट नहीं किया गया। उनकी मांग है कि गायों को वापस लाया जाए और डॉक्टर अम्बेडकर की प्रतिमा को फिर से स्थापित किया जाए। इसी मांग को लेकर आज वंचित बहुजन आघाड़ी ने अशोक वाटिका से जिलाधिकारी कार्यालय तक मोर्चा निकाला। नेताओं ने चेतावनी दी है कि यदि 3 दिनों के भीतर जवाब नहीं मिला तो इससे भी तेज आंदोलन किया जाएगा। 2 दिवसाआधी हिंगणा म्हैसपूर येथील जयराम गोरक्षणवर शासनाने कोणतीही सूचना न देता कारवाई केली आणि त्या गोरक्षणमध्ये असणारा बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा विना परमिशन तिथून हटवल्या गेला आणि त्या गोरक्षणचे पूर्ण गोरक्षणही उठवल्या गेलं। त्या गोरक्षणमध्ये असणाऱ्या 200 ते 250 गायी आज शासनाने कुठे नेल्या याची सुद्धा समोरचा जे चालक आहेत आमचे पुरुषोत्तम अहिर त्यांना सुद्धा माहित नाही की त्यांच्या गायी जनावर कुठे नेले। तिथे असणारा आजपर्यंतचा 10 लाखाचा चारा तो सुद्धा आज पावसात भिजत पडलेला आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना अक्षरशः प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करून तिथलं गोरक्षण संपूर्ण नेस्तनाबूत केलं आणि पुतळा सुद्धा हटवला आणि ही संपूर्ण घटना लाजीरवाणी बाब आहे। जर या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या आधी गोरक्षण हटवलं जातं आणि 15 ऑगस्टच्या पूर्वी बाबासाहेबांचा पुतळा हटवला जातं तर यावरून या शासनाची उदासीनता दिसून येते। म्हणून या गोष्टीला न्याय मिळाल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी आता या ठिकाणी शांत बसणार नाही आणि जर 3 दिवसाच्या आत कलेक्टरांनी उत्तर दिलं नाही तर यापेक्षा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल।